सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये अनुज मराठी। तर संडे म्हणजेच की आपला ब्लॉग बनवण्याचा दिवस, तर त्याच निमित्ताने आज आपण एका आगळ्या वेगळ्या म्युझियमला जाणार आहे, जे की कॉइन म्युझियम आहे, म्हणजेच की नाणी जिथं असतात त्या म्युझियमला जाणार आहे। तर त्र्यंबकेश्वर आणि नाशिक येथील जो हायवे त्याला लागूनच ते म्युझियम आहे। तर आता आपण लवकरात लवकर तिथं जाऊयात। आणि इथं बघा बोर्ड सुद्धा दिलेला आहे की या हायवेवर बिबट्या सुद्धा येतो। मित्रांनो, आता आम्ही इथं गाडीच पार्क केली आणि आम्हाला मयूर काकांची गाडी सुद्धा दिसली। तुम्हाला मयूर काका माहितीच असतील, ते माझ्या एका ब्लॉग मध्ये सुद्धा आलेले। तर मयूर काका सुद्धा इथं पप्पांचे फ्रेंड। हॅलो अनुज, हॅलो। तू पण आज इथे आलेला आहेस? हो, मी आज इथे नाणे संग्रहालय एक्सप्लोर करायला आलो होतो। आज मित्रांनो ऍक्च्युली आम्ही दोघांची भेट झाली। अनुज मराठी आणि नाशिककर मयूर दोघंही आज आपण एक काम करूया, नाणे संग्रहालय जे आहे दोघं मिळून एक्सप्लोर करूया आणि नाशिककरांना याबद्दल माहिती देऊया। चालेल? हो, चलो चला आपण मध्ये जाऊया। अनुज, तुला याची माहिती कुठून मिळाली? मी गुगलवर सर्च केलं होतं। ऍक्च्युली कसं आहे, नाशिककरांना याच्याबद्दल माहिती आहे पण खूप कमी लोकांना माहिती आहे। आज आपण एक्सप्लोर करण्याचं कारण हेच आहे की नाशिककर या ठिकाणी जास्तीत जास्त येतील। बाहेर राज्यातील परराज्यातील पर्यटक जेव्हा इथे येतात ते खूप कुतूहलाने बघतात की नाशिक मध्ये इतकं छान म्युझियम आहे आणि आपल्या नाशिककरांनी सुद्धा इथे व्हिजिट दिली पाहिजे, मला असं वाटतं। आपण इथं तिकीट घेतलंय पर पर्सन 100 रुपये, आणि जर तुम्हाला फोटोग्राफी सुद्धा करायची तर त्याच्यासाठी स्पेशल 50 रुपये द्यावे लागतील। आणि इथं किती शांतता आहे बघा। हे संग्रहालय 1980 मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च इन न्यूमिस्मॅटिक स्टडीज अंतर्गत स्थापन करण्यात आले। त्याच्या आकर्षणात भर घालणारी गोष्ट म्हणजे संपूर्ण आशियातील हे एकमेव संग्रहालय आहे। संग्रहालयातील शांतता हे येथील वैशिष्ट्य आहे। डाव्या बाजूला नाण्यांचा संग्रह आहे व उजव्या बाजूला ऐतिहासिक गोष्टींचा संग्रह केलेला दिसतो। नाण्यांबरोबरच डिस्प्लेला नोटा देखील ठेवण्यात आल्या आहेत, ज्यातल्या काही आता छपाईसाठी बंद झाल्या आहेत। आता आपल्या समोर स्वतंत्र भारतातील काही जुने नाणे दिसत आहेत, ज्याचे नंबरिंग नुसार माहिती दिली गेली आहे। तुम्हाला जर जुनी नाणी जमा करण्याचा छंद असेल तर तुम्ही एकदा तरी या म्युझियमला भेट दिलीच पाहिजे, जेणेकरून तुम्हाला नाण्यांबद्दल आणखीन जास्तीत जास्त माहिती मिळेल। आम्ही बघू शकतो जसं की या डिस्प्लेला लावलेलं आहे। आपण तुला मी एक नंबर पासून दाखवतो, म्हणजे फर्स्ट ला काय आहे तर जसं की MK पोद्दार मुंबई यांना गिफ्ट आलेला कॉइन आहे तो 1800 शतकातला आहे। तो विचार कर, जवळजवळ 1800 शतकापासूनचे जे कॉइन इथे डिस्प्लेला ठेवले, म्हणजे हा अक्षरशः आपला एक खजिना म्हणावा लागेल। 1800 शतकापासून असलेला एक कॉइन इथे यांनी सांभाळून ठेवलेला आहे आणि तोही व्यवस्थित अवस्थेमध्ये 15व्या 16व्या शतकापासून युरोपियन आणि ब्रिटिश इंडिया कंपनीने जे कॉइन वापरलेले ते इथे आताच्या कंडिशनला चांगल्या अवस्थेत या म्युझियम वर
हे जे समोर दिसत आहे हे धान्य मोजायचे माप असत आणि वरील बाजूला जुन्या काळातील स्पून सुद्धा आहे. आपल्या भारत देशाचा इतिहास खूप मोठा आहे. आपल्यावर मुघलांनी व इंग्रजांनी बरेच वर्ष राज्य केले. मुघलांच्या सत्तेनंतर कुठली नाणी चलनात वापरली जात होती ती आपण समोर बघत आहोत. मित्रांनो, जसं की महाराष्ट्राला आपला जो ज्वाज्याला असा इतिहास लाभलेला आहे तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची होऊन म्हणजे स्वतःचं एक नाणं तयार केलेलं होतं, त्याचाही इथे या डिस्प्लेला यांनी ठेवलेला आहे. एक खंत वाटते की नाशिक जिल्ह्यामध्ये इतकं छान ठिकाण असून या ठिकाणी गर्दी अतिशय कमी आहे. आणि अक्षरशः मला असं वाटतंय सिटी सेंटर मॉल म्हणा किंवा फन ऍक्टिव्हिटी म्हणा, तिथे आपल्या लहान मुलांना घेऊन जातात आपले पालक. त्यांनी ह्या ठिकाणी जर त्यांना आणलं तर त्यांना आपला इतिहास कळेल सगळ्यात महत्वाचं, आणि तो इतिहास कशा पद्धतीने रेखाटला गेला होता याचा संपूर्ण इथे माहिती दिलेली आहे. या माहितीतून दोन गोष्टी फायदा होणार आहे की जे येणारी पिढी आहे त्या पिढीला कळेल की आपले छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे नावरे यांनी कशा पद्धतीने त्या टायमिंगला हा जो इतिहास होता तो कसा घडवला आहे. मित्रांनो, हा जो समोर पिलर बघत आहोत तो तेलंगणा राज्यातील एक स्तूप आहे. इतिहासाच्या पुस्तकात पाषाण युगाची माहिती मिळाली आहे, ती आता समोर खऱ्या रूपात बघायला मिळत आहे. त्याचा मला अभूतपूर्व आनंद होत आहे. अश्मयुगात लोक दगडांची हत्यारे बनवून वापरत असत. शिकार करून खाणे, कंदमुळं खाणे यासाठी त्यांना हत्यारांची गरज पडत असे. मित्रांनो, इथे तुम्हाला डायनासोरचे अंडे देखील बघायला मिळणार आहे. हे दृश्य बघितल्यानंतर मला इतिहासाचं पुस्तकच आठवलं. सिंधू घाटी सभ्यता याबद्दल देखील बरीच माहिती बघायला मिळते. हडप्पा संस्कृती जी अंदाजे इसवी सन पूर्व 2500 ते इसवी सन पूर्व 1700 या काळात विकसित झाली. त्या काळातील मातीचे भांडे व इतर वस्तू डिस्प्लेला लावण्यात आले आहेत. आणि हो, हडप्पा संस्कृतीचे शोध
दयाराम साहनी यांनी लावला. हडप्पा संस्कृतीमध्ये तांब्याच्या वस्तूंचा समावेश होता. हत्यारे, भांडे या तांब्याच्या वस्तू वापरल्या जात असत. जुन्या काळात म्हणजे हजारो वर्षापूर्वी नाणे नव्हते तेव्हा व्यवहार हे धान्य, दगड, पंख इत्यादी गोष्टींनी चालत असे. आता आपण बघत आहोत नाणे बनवण्याची पद्धत व नाण्यांचा कारखाना. नाणे बनवण्यासाठी लागणारे धातू वितळवणे, त्याला आकार देणे व त्यावरील नक्षीकाम हे सर्व येथे दाखवण्यात आले आहे. हे जे दृश्य आपण बघत आहोत हे हैदराबाद मधील कॉइन फॅक्टरीचे आहे. इथले कॉइन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला प्रोव्हाइड केले जातात. आता आपण आलो आहोत म्युझियमच्या उजव्या बाजूला, जिथे जुन्या ऐतिहासिक व भारतीय संस्कृतीतील गोष्टी बघणार आहोत. हे आहे जुन्या काळातील फिल्म रील रोटेशन मशीन, ज्यामुळे आपण पडद्यावर पिक्चर बघायचो.
जिथे इतिहासाची गोष्ट असेल तिथे छत्रपतींचे नाव नसावे असे कधीच होणार नाही। या म्युझियम मध्ये आपल्या भारतीय संस्कृतीतील पगडी ठेवण्यात आले आहे आणि समोर छत्रपती शिवाजी महाराजांचे जिरेटोप बघून फारच चांगले वाटले। तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्लॉग? जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूयात अशाच एक नवीन आणि सुंदर व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत बाय बाय।